श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलीला अमृत या ग्रंथातील अध्याय 12 याचे आपण पठण घेणार आहोत. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आहे बघा बहुलीची व भस्मासुराची कथा. सूत म्हणाले, सज्जन हो, दक्षिणेकडील अमंगल नामक गाव नावाप्रमाणेच अमंगल होते. तेथे राहणारे विदुर आणि बहुला ते ब्राह्मण दाम्पत्य ही व्याभिचारी होते. विदुराच्या मृत्यूनंतर यमदूतांनी त्याला भयंकर नरकात टाकून छळले व शेवटी पिशाची योनीत टाकले. विद्यांचलाच्या दऱ्याखोऱ्यात तहान भुकेने व्याकुळ होऊन तो पिशाच रूपात भटकू लागला. विधवा बहुलेला एक मुलगा झाला, पण तो कोणाचा आहे हेही तिला माहीत नव्हते. एकदा ती गोकर्ण क्षेत्री गेली असता पुराण ऐकण्यास बसली, तेव्हा पुराणिक बुवांनी व्याभिचारी स्त्रियांना कोणत्या यातना भोगाव्या लागतात ते सांगितल्यावर बहुला घाबरून रडू लागली. तिने बुवांची भेट घेऊन त्यांना आपली पापकृत्ये सांगितली व त्यांच्या चरणावर पडून यातून सोडवा असे विनविले. बुवांनी तिला नमः शिवाय मंत्राचा उपदेश करून शिवलीला ऐकविल्या. त्यामुळे ती सप्रेम शिवभक्ती करू लागली. भक्तीने पवित्र झाली. शंकराने तिला शिवलोकी नेले. तेथे तिने उमामहेश्वराची स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या पार्वतीने तिला वर मागण्यास सांगितले असता तिने पतीचा उद्धार व्हावा अशी इच्छा प्रकट केली. त्यानंतर पार्वतीच्या सांगण्यावरून विद्यांचलावर पिशाच रूपात भटकणाऱ्या विदुराला शिवकीर्तन ऐकून तिने त्याचा उद्धार केला. सूत पुढे म्हणाले, एकदा प्रदोषकाळी अंगाला भस्म लावत असताना शंकरांना त्यात एक खडा सापडला. त्यापासून जो असुर उत्पन्न झाला त्याचे नाव भस्मासूर नाव ठेवले व त्याला नित्य नवीन चित्ताभस्म आणून देण्यास सांगितले. ते आणण्यासाठी त्याला बरीच पायपीट करावी लागे. म्हणून त्याने शंकराकडे मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचे भस्म व्हावे असा वर मागितला. सर्वांनी विरोध करूनही भस्मासुराला आपली सेवा करता यावी म्हणून त्यांनी तो वर दिला. त्यामुळे तो उन्मत्त झाला. त्रिभुवनावर राज्य करण्याचे मनसुबे रचू लागला. त्याने भूलोकी थैमान घातले. तेव्हा प्रजाजनांनी विष्णूकडे धाव घेतली. त्याने त्यांना कैलासावर नेले. तेवढ्यात भस्मासूर तेथे आला व शंकराच्या मस्तकी हात ठेवण्यास धावला. तेव्हा शंकरांनी पळ काढला. त्यावेळी भवानीच्या विनंतीवरून विष्णूने मोहिनी रूप धारण केले आणि भस्मासुराला आपल्या मोहजालात अडकवून लग्नापूर्वी कुलाचार म्हणून स्वतःसमवेत नृत्य करायस लावले. ते नृत्य करताना भस्मासुराने आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि त्याचे क्षणात भस्म झाले. श्री शिवलीलामृत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र वर्ण, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, पूर्ण, स्त्री, बाल, वृद्ध, तरुण सर्वी शिवकीर्तन करावे. शिवस्मरण नावडे अनुमात्र तो अंत्य जाऊनी अपवित्र तो लिहिला वस्त्रे अलंकार. जीवी प्रेत शृंगारिले तेने भक्षिलेचे अन्न. जैसे पशु भक्षिती येते शत्रुन, जैसे मयुरांगी नयन, तैसेचे नेत्र तयाचे वल्मिक छिद्रवत कर्णदुव ध्रुम शाखावत हस्तचरण. त्याची जननी व्यर्थ जाण विऊनी वांज जाहली. जो शिवभजना विन तो जाओ समुद्रात बुडोन. अथवा भस्म कोरवड वागण हा सर्प डंखो तयासी. तरी श्रवणी धरोनी आवडी. जैसी पिपलिका गुळासी न सोडी. अर्ध तुटे परीन काढी. मुख तेथुनी सर्वदा की चुकला बहुत दिवस. सुत तेवढाच पोटी प्रीतिवंत. त्याची शुभवार्ता ऐकता अकस्मात धावती माता पिता जेवी. अमृताहुनी वाड गोष्टी लागती करणास गोड. तैसे कथा श्रवणी त्याचे नपुरे कोड. सर्व टाकोनी जाईचे गावास गेला प्राणनाथ. प्रिय पतिव्रता वाट पाहत तो पत्र आले अकस्मात. धावे श्रवण करावया निर्धनासी सापडे धन. की जन्मधासी आले नयन. की तृषेने जाता प्राण जीवन शीतळ मिळाले. ऐसे ऐकावया कथा पुराण धावावे सर्व काम टाकून. चिंता निद्रा दूर करून श्रवणी सादर बैसावे. वक्ता पंडित चातुर्य खानी नमा वा तो सद्गुरु मनोनी. की हा शंकरची मानोनी धरिजे पूजनी आदर. सुरभीच्या स्तनांतुनी अवधारा सुट्टी जैस्या सुधार रस
धारा तैसा वक्ता वदता शिवचरित्रा कर्णोद्धारे प्राशिजे वक्ता श्रेष्ठ मानवा अत्यंत न पुसावे भलते पाखंड मत नसते कुतर्क घेऊनी चित्त न शिनवावे सर्वथा न कळे तरी पुसावे आदरे सांगिल ते श्रवण करावे सादरे उगेच छळिता पामरे तरी ते पिशाचे जन्म पावती वक्त्यासी छळिता अवधारा तरी दोष घडे त्या नरा पुराणिका वेगळे नमस्कार न करावे सभेत कोणासी मध्येच टाकून कथा श्रवण उगाच गर्वे जाय ओठन तरी अल्पायुषी जाण संसारी आपदा बहुभोगी कुटील खळ पापी धूर्त तो मुख्य श्रोतान करावा यथार्थ दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट होत परी नवज्वरिता विषवतते तैसा श्रवणी बैसोन कुतर्क घेऊनी करी कथा खंडन त्याचे व्यर्थ गेले श्रवण नरकासी कारण पुढे केले कथेत न बोलावे इतर मन करावे एकाग्र कथेची फलश्रुती साचार तरीच पावती बैसता वस्त्रे अलंकार दक्षिणा सहित वक्ता पूजावा प्रीती अत्यंत धन देता कोश बहुत भरे आपुला निर्धार रत्ने देता बहुत नेत्र होती प्रकाशवंत अलंकारे प्रतिष्ठा अत्यंत श्रोतयांची वाढत असे यव पूजिता षडोपचारे तेने तुष्ट मात्र होय उमावर जे जे पदार्थ अर्पावे साचार त्याचे कोटी गुण प्राप्त होती त्यासी कदा नाही दरिद्र शेवटी साचार त्याचे कोटी गुणे प्राप्त होती त्यासी कदा नाही दरिद्र शेवटी स्वपदानी येईल भालचंद्र कथेसी येता पावले टाके निर्धार पापसंहार पदोपदी मस्तकी उष्णीश घालून ऐकती तरी जन्मांतरी बाळपक्षी होती मनाला उष्णीश काढिता नये सभे प्रती तरी मुख्य पल्लव सोडावा जो जे विडा घेऊनी ऐकती तरी यमकिंकर त्यासी जाचिती नाना यातना भोगविती मूळ व्यास वचन प्रमाण हे एक बसती उगेच श्रवणी निद्रा मोडणी बहुत प्रकारे करून अंतर सद्दत नेत्री यावे पाणी मग निद्रा कैची स्पर्शेल वरी जीवन काय व्यर्थ लावून जैसे एकांती द्रव्य आपुले पूर्ण तेथे घडता जागरण निद्रा नये प्राणिया निद्रा लागली दारुण तरी उभे ठाकावे कर जोडून निद्रा न येतो उपाय करून मुख्य श्रवण करावे वक्त्याहुनी उंच आसन तत्वता तेथे न बैसावे धरुनी अहंता हे न मानिती ते काग तत्वता जगपुरुषी भक्षिता जे बैसती विरासन घालून ते होती वृक्ष अर्जुन पाय पसरिता त्यास सूर्यनंदन शुष्काष्टे झोडी बळे जे सांगत आहे न ऐकती बळेच जेटा घालून बैसती त्यासी यमदूत बांधोनी नेती निवून टाकीती नरक कुंडी जो श्रवणी निज दाटून तो उपजे अजगर होऊन बैसे नमस्कार केलिया वाचून वृक्ष होय तो कथित बोले भल त्या गोष्टी तो मंडूक होय सदा वटवटी हर्षे टाळिया न वाजवे हट्टी हो कष्टी संसारी जे शिवकीर्तन हेळसिती ते शतजन्मी सारमेय होती दुरुत्तरे बोलती निश्चिती जन्मा येती सरड्याच्या जे श्रवणी न होती सादर ते अन्य जन्मी होती सुकर जे उच्छेदिती शिवचित्र ते व्रकयोनी पावती वक्त्यासी देता आसन शिवसानिध्य बैसे जावन वस्त्र देता अन्न प्राप्त होय तया ते करिता कथा पुराण श्रवण भक्ती वैराग्य अंगी पूर्ण यदर्ती कथा सुगम जान जेने अनुताप उपजे मने दक्षिणेकडे ग्राम एका मंगळ त्याचे नाव मुळेच बाष्कळ सर्व धर्म विवर्जित केवळ स्त्री पुरुष जार कर्मे धर्म नाहीच अनुमात्र अनाचारी परम अपवित्र जप तप विवर्जित अग्निहोत्र वेदशास्त्र कैचे तेथे वेद आणि शास्त्र हे विप्राचे उभय नेत्र ऐक नाही तरी साचार एकाक्षतयासी बोलीचे वेदशास्त्र उभय हीन तो केवळ अंधची जाण असो त्या नगरीचे लोक संपूर्ण सर्व लक्षणी अपवित्र तस्कर चहाड आणि जार मद्यपी मारग्न दुराचार माता पित्याचा द्रोह करणार यव सर्व दोषयुक्त जे त्या ग्रामीचा एक विप्र नामतयाचे विदुर वैश्यसी रत अहोरात्र काम कर्दमी लोळत त्याची स्त्री बहुला नाम तीही जारीने अपवित्र परम एक जारासी आस्ता सकाम भ्रतारे जपोनी धरिले जार पळाला सत्वर तीस भ्रतारे दिदला मार येतेष्टे लता मुष्टी प्रहार देता बोले काय ते म्हणे तू झालासी जार मी ही तोची करीते निरंतर मग बोले तो विप्रविदुर तुवा द्रव्यापार मिळविले ते द्रव्य ते मज लागून मी देईन वारांगणेसे नेऊन ती म्हणे मी देऊ कोठून ऐकता मारी पुढती तो मग तिचे अलंकार हिरोने घेत घरची सर्व संपत्ती नेत ते वारांगणीसे देत ते हे समर्पी जारा ते ऐसी दोघेही पाप्या चरत तो विदुर विप्र पावला मृत्यू यमदूती नेला मारित बहुत जाची ते
कुंभी पाकादी परम दुःख भोगुनिया तो शतमूर्ख मग विद्यांचळाच्या दरीत देख भयानक पिशाच झाला आळेपिळे अंगासी देत हिंडे श्रुधातुषा पीडित रक्तवर्ण अंग त्याचे समस्त जीवे शेंदूर चर्चिला वृक्षासी घेत टांगून सवेचे हाक देत फिरे वन रक्तपिती भरून सर्वांग त्याचे नासले कटकवन परम दुर्धर न पिळे कदा फळ मूळ आहार आपल्या पापाचे भांग समग्र भोगे विदुर विप्रतो इकडे बहुला धौरहित एक होता तियेसी सुत तो कोणापासून झाला त्वरित ते स्मरण नाही तियेसी तवा आले शिवरा त्रिपर्व गोकर्ण यात्रेस चालेले सर्व नाना वाद्य वाजती अभिनव ध्वजा पताका मिरविती शिवनामे गरजती दासी वारंवार करीती घोष कैचा उरेल पापलेश सर्वदा निर्दोष सर्वजन त्याच्या संगती बहुला निगत सवे घेऊन धाकटा सुत गोकर्ण क्षेत्र देखील पुण्यवंत झाले पुनीत सर्व जन बहुलेने स्नान करून घेतले महाबळेश्वराचे दर्शन पुराण श्रवणी बैसली येऊन तो निरूपण निघाले जो वनिता जारीन ती संयमदूतनी ती धरण लोह परिग तप्त करून स्मर गृहामाची घाली ती ऐसे बहुला ऐकुनी भयभीत झाली तेच क्षणी अनुतापांगी भरोनी रडो लागली अट्टहासे मग पुराणिकासी समस्त आपला सांगे वृत्तांत झाले जे जे पापाचे पर्वत ते निजमुखे उच्चारे अंतकाळी यमकिंकर ताडण करतील मज अपार ते वेळे मज कोण सोडविनार दुःखापार सुसुकिती स्वामी माझे कापते शरीर काय करू सांगा विचार गळापाश घालून यमकिंकर करीती मार तप्त शस्त्रे नानापरी विटंबिविती असं असी पत्रवनी हिंडविती उफराटे बांधुनी टांगिती नरक कुंडे अधोमुख ताम्रभूमी तापुनी त्यावरी लोळविती नियोनी तीक्ष्ण शस्त्रे आणुनी पोटा माझी खोविती तीक्ष्ण धृम्र करोनी वरे टांगिते नियोन भूमित मज रोवनी तप्तशरे मार करीती तप्तशुळावरे घालिती पायी चंड शिळा बांधिती महानरकी बुडविती सोडवी कोण तेथुनी बहुलेसी गोडन लागे अन्न दुःखे रडे रात्रंदिन मने मी कोणा सजाऊ शरण आश्रय धरू कोणाचा कोण्या नरकी पडेन जाऊन मग त्या ब्राह्मणाच्या धरी चरण सद्गुरु मज तारी येथून आले शरण अन्य मी मग गुरु पंचाक्षर मंत्र सांगे बहुले प्रति सत्वर शिवलीला अमृत सुरस फार श्रवण करवे शिवद्वारे मग तिने सर्व ग्रंथ गुरुमुखे ऐकिले प्रेमयुक्त श्रवण भक्ती अवघ्यात श्रेष्ठ ऐसे जाणीचे सत्संगे होय निसंगे निर्मोह सहज मग निर्मोहत्व निश्चित उद्वेग कैचा मग तयसी बहुला झाली परम पवित्र शिवनाम जपे अहोरात्र दोष नवरे तिळ मात्र सुचिरभूत सर्वदा तव्याचा जाय बुरसा मग तो सहजची होय आरसा की लोह लागता परिसा चामिकार सहजची की अग्नित काष्ट पडले मग ते सहजची अग्निमय झाले गंगेसी ओहोळ मिळाले गंगाजळ सहजची जप करिता पाप जाय निशेष ज्ञानाहुनी ध्यान विशेष श्रवण होनी मन नास सतेजता सहजची मन नाहुनी नित्यास त्याहुनी साक्षात्कार समरस मग तो शिवरूप निर्दोष संशय नाही सर्वता बहुला निर्दोष होऊन श्रवणे झाले सर्व पावन जिवेने करू लागले शिवकीर्तन मग कैचे बंधन तीसे श्रवणे थोर पावन होत श्रवणे याच जन्मी मुक्त न लगे तीर्थाटन श्रम बहुत श्रवणे सार्थकी सर्वही ज्यासी न मिळे सत्संगाम श्रवण त्याने करो जावे तीर्थाटन न लगे अष्टंग योग साधन करावे श्रवण अत्यंतरे योग याग व्रत साधन न लगे काहीच करावे जाण नवविधा भक्तिपूर्ण श्रवणेची हाता येतसे चारी वर्ण चारी आश्रम श्रवणेची पावन परमासो बहुले अस सतसमागम सर्वाहुनी थोर वाटे गुरुची सेवा अखंड करी त्यावरी राहिली गोकर्ण क्षत्रिय जटावल्क ल अजिनधारी तीर्थी करे नित्य स्नान सर्वांगी भस्मलेपन करे पुण्य रुद्राक्ष धारण सर्व आप्त सोडून या जाण गुरु सेवा केली तिने नित्य गोकर्ण लिंगाचे दर्शन गोकर्ण क्षेत्र पुण्य पावन ती तिचा महिमा विशेष पूर्ण तृतीय अध्यायी वर्णिला स्वयती कीर्ती पुष्टीवर्धन बहुलेने तिने देह जाळून तुझी भस्मांग चर्चून झाली पावन शिवरूपी शंकरे विमान धाडिले ते काळे बहुला शिवपदाप्रती नेले एवढे पापीनं उद्धारिले चतुर्दश लोक नवल करीती सदाशिवापुढे जाऊन बहुलेने केले बहुत स्तवन मग आंबेची स्तुती करिता पावन झाले प्रसन्न ही मनग कन्या मने इच्छित वर माग त्वरित येरी मने पती पडला अधोगतीत कोटे आहे नकळे निश्चित पावन करोनी आणि येथे
मग ते त्रिजग जननी अंतरे पाहे विचारून येतो विद्यांचळे पिशाची येऊन तर रडत हिंडे पापिष्ट. मग बहुलेसी म्हणे भवानी जाईत सवे तुंबर घेऊन ये पतिसानी विद्यांद्री होनी श्रवण करी शिवकथा. मग गेली विद्यांचळा तव पिशाच नगर देखील धरोनी वृक्षासे बांधिला तुंबरे बळे करून या. मग वल्लकी काढून सप्तस्वर मिळवून आरंभिले शिवकीर्तन. ऐकता पशुपक्षी उद्धरती शिवकीर्तन नगर सराज तुंबरे मात्रा देता सतेज सावध झाला विदुर ध्वज. म्हणे मज सोडा आता मग सोडेताचे धावणे धरिले तुंबराचे चरण म्हणे स्वामी धन्य धन्य केले पावन. पापिया ते स्त्री असे म्हणे धन्य तू साचार केला माझा आजी उद्धार. मग तुंबरे शिव पंचाक्षर त्याचे मंत्र उपदेशेला त्याचा करिता जप तव विमान आले सतेज रूप विदुर झाला दिव्य रूप. स्त्री सहित विमानी बैसला आणिले शिवापाशी मिरवित दोघेही शिवचरणी लागत लवन जळी विरत. तैसी मिळत शिवरूपी अंजळी विराली जळगार नभिनाद विरे सत्वर. तैसी बहुला आणि विदुर शिव स्वरूप झाले ज्योती मिळाली कर्पूर गंगा सामावली सागरी. ब्रह्मा स्वरूपे निर्धारी विराळी ऐक्य होऊन या शिवमंत्र शिवकथा श्रवण शिवदीक्षा रुद्राक्ष धारण भस्मलेपणे उद्धरून गेली किती असंख्या नाही. भस्मातून निघाला भस्मासुर शिवद्रोही परम पामर त्याचा कैसा केला उद्धार ते चरित्र सांग कैसे. हे शिवपुराणी कथा सुरश श्रुती ऐकावी सावकाश कैलासे असता महेश प्रदोष काळे एकदा भस्म सोकरी घेऊन अंगी चर्चे उमार मन तव एक खडा लागला तो शिवे जाण. भूमीवरे ठेविला नवल शिवाचे चरित्र ते त्याचे उत्पन्न झाला असुर. नाम ठेविले भस्मासुर उभा सदा कर जोडून म्हणे वृषभ ध्वजा सदाशिवा मज काही सांगीचे सेवा. शंभू म्हणे मज नित्य येधवा चिता भस्म आणून देईचे नित्य नूतन आणि भस्म हीच सेवा करी येऊन. वसुंधरा शोधे संपूर्ण तो शिवभक्त परायण लिंगार्चन घडले जासी. शिवरात्री सोमवार प्रदोष सदा ऐके शिवकीर्तन सुरस त्याचेच भस्म भवानीश. अंगीकारी आदरे जे का भक्ता भेद प्रेमळ त्याच्या मुंडाची करी माळ शमशानी वैराग्य वाढे प्रबळ. म्हणून दयाळ राहते ते लोक शमशाहुनी घरा येते वैराग्याचा विषय जडे प्रीती. म्हणून उमावल्लभे वस्ती केली महाशमशानी पंचभूते तत्वासहित पिंड ब्रह्मांड चाळूनी समस्त सर्व निरसोनी. जे उरत स्वात्म सुख भस्मतेची तोचे ब्रह्मानंद सुख सोज्वळते भस्मचर्चे. दयाळ तो अमूर्त मूर्त कृपाळ षडविकार रहित जो अस्ति जाय ते वर्तते विपरणी मते अपक्षीयते निघन षडविकार. समस्त शिवपरब्रह्म शाश्वत विकार रहित निर्विकार जो षड गुण संपन्न यशजी कीर्ती विज्ञान औदार्य वैराग्य संपूर्ण ऐशे कोटे असेना. अनेक षटचिन्हे मंडित ती ऐका सर्वज्ञ पंडित. कर्तृत्व नियतृत्व भोक्तृत्व विभुत्व साक्षित्व सर्वज्ञत्व पे या चिन्ही मंडित शुद्ध शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद मायाचक्र चाळका शुद्ध त्रिविध भेदरहित जो भक्त रक्षणार्थ सगुण शुभ झाला चैतन्य घन. तेने भस्मासुर निर्मून धाडीला भस्मानवया ऐसे नित्य अनिता चिता भस्मासुर मातलामध्ये परम. गो ब्राह्मण देखे मनुष्य उत्तम मने संहारोने टाकू हे संहारोने सकळ असुरा राज्य करावे सबळ. जाऊन या निर्जर मंडळ शक्र कमल ध्व जिंकावे विष्णू आणि धुर्जटी ही सहारावे शेवटी. त्रिभुवन जिंकल्या पाटी मीच इंद्र होईन ऐसी मनी बांधुनी गाठी. कैलासा गेला तो कपटी म्हणे ऐकतोसी धुर्जटी भस्मसृष्टी न मिळे कोठे. 4 लक्ष मनुष्य योनी पाहे नित्य 1.25 लक्ष घडामोड होय. शोधिली सर्व आवनी हे परे भस्म शुद्ध न मिळेची. ऐसी कपट भक्ती धावी परम मने माझा टळतो नित्य नेम. तुझा अर्पावे चित्ता भस्म तरी एक वर्म सुगम असे. मने हरा पंचवदना विरूपाक्षा त्रिपुर छेदना उमा वल्लभा नागभूषणा वर प्रदान दे माते. मजदी एक वर ज्याच्या माथा ठेवी कर तो भस्म व्हावा निर्धार कार्य फार साधे येणे. म्हणून लोटांगण घाली तो इतुके माझे चालवे व्रत निष्कपट शिव भोळानाथ वर द्यावया सिद्ध झाला. मग बोले हिमनग राजकुमारी हा नष्ट परम दुराचारी यासी वर देता धरित्री भस्म करील निर्धारे. महाशब्द करावयाचे हौस तो पातला फाल्गुन मासा आधीच वाट पाड्यास ओरास निरोप दिला भुभुजे. आधीच जार करविरत त्यासी प्रभुत्व दिले स्त्री राज्यात. की मद्यपियसी दावित सिंधीवन साक्षपी. मरकटासी मद्यपान त्यात झाले वृश्चिक दंशहन. त्याही वरी भूत संचरले दारुण मग अन्य नवर्ते जेवी या लागी हा तामसी असुर. यासन द्यावा कदापि वर षडास्य गजासे वीरभद्र नंदिकेश्वर ह्याचे सांगे. परम भोळा शंकर
मने आमचे लेकरो भस्मासुर यास द्यावा अगत्यवर तो अन्यत्र रहाटी न करीच म्हणे बाळका तुझं दितलावर असे एकांताचे असुर उडेनाचे आनंद थोर त्रिभुवना माझे न समावे मृत्यू लोकासे आला सत्वर मग करीत चालेला संहार संत भक्त गो विप्र शोधनी भस्म करीत असे मस्तके हात ठेविता तत्काळ भस्म होय न लगे वेळ ऋषीचक्र छदोनी सकळ भस्म करे एकांताची 56 देश शोधित चमूसहित भुभुजे समस्त भस्म करी क्षणात थोर अनर्थ ओढवला कुटुंबासहित ब्राह्मण गिरीविवरे बैसते लपन पृथ्वी उद्व संपूर्ण बाहेरे कोणी न फिरेची जैसा शेहन पक्षी अकस्मात पक्षी धरुणी संहारती तैसा अंतरिक्ष येऊनी त्वरित मस्तके हृदय स्पर्श करी महायोद्धा रणपंडित समरे जिंकी कृतांत परे भस्मासुरापडे बलहत काहीच न चले युक्ती त्या जैसा पाखंडी खळ तत्वता तो नावरे बहुता पंडिता तैशी त्या असुरापुढे पाहता न चले युक्ती कौनाची असुर करीतो नित्य संहार शिवासी न कळे समाचार भस्म नेऊनी देसत्वर महानभ्र होय तेथे सवेची ये मृत्यू लोकामनी धरिला ऐसा वंका त्रिदोषा सहित शचो नायका भस्म करावे यावरे मग कमलावर शेवटी भस्म करावा गंगाधर उमा त्रिभुवनात सुंदर हिरोनी घ्यावी वृद्धाची पृथ्वी पडली उद्वंस मिळाल्या प्रजा ऋषी आसमास सर्वाचे भय पावले मानस पुरोहुतास शरण आले मग मधवा सकळासहित पद्मजाप्रती घराने सांगत तो म्हणे शिराब्दीजा माता त्यास सांगू चला आता अक्षर नाम इंद्रिय ज्ञान ते शिराब्दीजा मात त्यास सांगू चला आता ते ज्याने केले आधी दमन म्हणून अधोक्षज नाम त्या लागुनी अतिद्रुय द्रष्टा तो ऐसा जो अधोक्षज जवळी केला वैकुंठ राज घराने सांगती प्रजा दुज भस्मासुराचे समस्त मग समस्तासहित नारायण शिवाजवळी सांगे वर्तमान भस्मासुरे जाळून भस्म केले सर्व ही उरलो आम्ही समस्त इतक्याची करेल अंत सदाशिवा तुझाही प्रांत बरा न दिसे आम्हा ते हेमवती करी जतन ऐकोनी हासला भावलोचना म्हणे भस्मासुरास मरण आले जवळ यावरे तुम्ही जावे स्वस्थानास सत्वरायसे बोले कर्पूर गौर तो अकस्मात आला असुर भस्म घेऊन ते तुला आपले घराने आणले येथे मिळाले ते देखील समस्त असुर मान तुकावित सरड्या ऐसी तयावरे म्हणे जे जे आले येथे उद्या भस्म करीन समस्त मग क्रोधे बोले उमानात भस्मासुरासे तेत वारे तो अधमासुर केला पृथ्वीचा संहार तुझा मी दिदलावर परिणाम त्याचा बरा केला असुर क्रोधे बोले ते समय तुझी सुंदर दारा मज देईना तरी तव मस्तकी लवलाही हस्त आत्ताची ठेवितो भवानी उठून गेले सदनाता असुर ग्रीवा तुकावित शिव्याच्या माता ठेवून हस्त तुझं नेईन क्षणार्धे शिवमस्तकी ठेवावया कर व्यंगे धाविनला भस्मासुर प्रजा आणि ऋषीश्वर पळू लागले दशा दिशा जो भक्तजन भवभंग माया लाघवी उमारंग पळता झाला सवेग घोरंदरवन घेतले पाटी लागला भस्मासुर मने जोगड्या उभा धरी धीर आजी तुझा करीन संहार रक्षा लावीन अंगासी वेदशास्त्रानं कळे पार माया चक्र चाळका अगोचर त्यास पामर भस्मासुर धरीन मने निजबळे जोर ब्रह्मादिक देवांचे ध्यान सनकादिकांचे देव तारचन त्यास भस्मासुर आपण धरीन मने पुरुषार्थ त्यास वाटे धरीन मी आता दिसे जवळे परे नाटोपे सर्वता ऐसा कोटी वर्ष धावता न लगे हाता सर्वेश्वरा उन्हे पुरे शब्द बोलत शब्दा नातोंडे गिरिजाकांत तर्क कुतर्क करिता बहुत हाक फोडिता नातोंडे वेदशास्त्राचा तर्क चाचरे घोकिता शास्त्रज्ञ झाले म्हातारे सकळ विद्या घेता एकसरे मदनांतक नाटोपे जे प्रेमळ शुद्ध भाविक त्याचा विकला कैलास नायक उमे सहित त्याच्या घरी देख वास करे सर्वदा तप बळ विद्या धन या बळे धरू मनती ते मूर्ख पूर्ण कल्पकोटे जन्म मरण फिरता गणित न होय असो अहंकारे भस्मासूर धावता नाटोपे शंकर इकडे भवानी इंदिरावर बंधू आपला स्तवे तेव्हा म्हणे कमलोद्भव जनका कमल नयना कमल नाभा मुरमर्दना कमलधारका कमल शयना कमला भरणा कमल प्रिया जगदुंदा जगद्व्यापका जन जरा जन्ममोचका जनार्दन जगरक्षका जगद्वारा जलाब्दी शयना ऐसे ऐकता माधवा मोहिनी रूप धरून अभिनव शिव मनरंजन केशव आडवा आला असुराते शिवनी उग्र होऊनी देख दुरून पाहता झाला कौतुक मोहिनी देखता असुर निशंक भुलोनी गेला तिथवा विमानी पाहती समस्त देव मनती हे कैचे रूप अभिनव अष्टनायिकाचे वैभव चरणांगा अष्टविन तुळेचे नृत्य करीत मोहिनी असुर तन्मय झाला देखोनी मने ललने तुझवरोनी कमला अर्पावे ओवाळीचे तुझे देखता वदन वाटे ओवाळूनी सांडावा प्राण तो नयन कटाक्ष बाणे करून मन मृग झाला विंधीला तुझे पदम कमळ जेथे उमटले तेथे सुवास घ्यावया वसंत लोळे तो पसरुनी शृंगार जाळे आकाळीले चिंतमिना मजमाळ घाले सत्वर तुझे दास्य करेन निरंतर माया वेशधारी मुरहर हास्यवदने बोलत असे मने मी तुझं वरीन त्वरित पहिलं तो नियोग्रथ तरू दिसत माझे त्यात आहे आराध्य दैवत नवस तेथे केला मी
लग्न अधिपती सहित तेथे करावे गायन नृत्य. परी मी जेथे ठेवीन हस्त तुवा तेथेचे ठेवावा. मी जे दावीन हावभाव तुही तेसेच दावी सर्व. तेथे अनुमात्र उणे पडता देव शोभले मग तुझवरे. महाखडंतर माझे दैवत सकळ ब्रह्मांड जाळी. लक्षणात आसुरती येसे अवश्य म्हणत सांगसी तैसा वर्ते नमे. ऐसा भुलवून तयसे आणिला तो वट छायसे. मग नमुनी देवतासे आरंभे नृत्य. मोहिनी नृत्य करिता अष्टनायिका तटस्थ पाहता. किन्नर गंधर्व तेथ गायन ऐकता भुलले. देव सर्व षटपद होनी सुवास तिच्या वेदोनी गुप्तरूपे गुजारो करीती वनी. परी ते कामिनी कोणानी नव्हे तिचे सुस्वर ऐकता गायन. विधी कुरंग गेला भुलोन. कुंभिनी सोडून कराव्या श्रवण. क्रुदुत्तन येऊ पाहे. मोहिनी जेथे ठेवे हस्त असुरही ते सचा करीत. आपल्या मस्तके ठेवीत आत्मकर मोहिनी. मग असुरही आपल्या शिरे हात ठेविता भस्म झाला तेथ. मोहिनी रूप त्यागुनी भगवंत चतुर्भुज झाला. वटरूप सोडून देख प्रकट झाला तेथे मदनांत. हरिहर भेटले झाले एक. देव वर्षती सुमन माळा. मोहिनी रूप जेव्हा धरिले पाहुणे. शिवाचे वीर्य द्रवले भूमीवरी. पडता अष्टभाग झाले अष्टभैरव अवतार ते. असी ताग रुरु चंड क्रोध उन्मत कपाल भीषण. प्रसिद्ध संहार भैरव आठवा सुसिद्ध अशांतार शिवाचे भस्मासुर वदिल आहे मात. प्रकटता त्रैलोक्य आनंद भरित हस्त धरोनी. रमा उमानाथ येते झाले कैलासा. अंबिका तत्काळ प्रगटन करे हरिहरा ते वंदन. दोन्ही मूर्ती बैसवून करी पूजन. हेमवती हरिहर नारायण नागभूषण. शिव सीता वल्लभ नाम सगुण. पंचवदन पन्नग शयन कर्पूर गौर कुमलोद्भव पिता. पिनाक पाने पितांबर धर. नीलकंठ निरद वर्ण शरीर. वृंदारकपती वृंदावनवासी. मधुहर गोहन हर गोविंद. चंद्रशेखर शंख चक्रधर विश्वनाथ विश्वंभर. कपाल नेत्र कमनीय गात्र. लीला विचित्र दोघांची. मुरहर माया मल्लहर व्यालभूषण. मोहहर्ता श्रीधर अंधक मर्दन. अगब कहर असुरमर्दन. दोघेही सिद्धेश्वर सिंधुजावर. निसंसार निरहंकार नगतनयावर. नंदीकिशोर ईशान ईश्वर. इंदिरापती शिरवर्ण तनु शिराब्दिशयन. एक ब्रह्मांदी वंदे एक ब्रह्मानंद पूर्ण. त्या दोघांचे पूजन. आनंदमय जगदंबा आता श्रोते सावधान. पुढे सुरसकथा अमृताहुनी. वीरभद्र जन्म शिव पार्वती लग्न आणि षडानन जन्म असे. शिवलीला अमृत ग्रंथ सिंहस्थ गौतम स्वर्धुनी भेटो येत. या अध्यायी कैलास वैकुंठनाथ एके ठाई मिळाले. तरी ह्या सिंहस्थी भाविक जन ग्रंथ गौतमी करीती स्नान. अर्थजीवनी बुडी ठेवून अघमर्षणी निमग्रजय. श्रीधर स्वामी ब्रह्मानंद सुखावला. तेथेची प्रसिद्ध जेथे नाही भेदाभेद. अक्षय अभंग सर्वदा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड. स्कंद पुराण ब्राह्मोत्तर खंड. परिसोत सज्जनाखंड. द्वादशाध्याय गोढा. शिवसाम सदाशिव पर्णमस्तु शुभम भवतो. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलीला अमृत या ग्रंथातील 12वा अध्यायाचे पठण घेतलेले आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा शंकर पार्वतीच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.